शरद पवारांच्या पत्रामुळे 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा दावा, तर पवार पक्ष आणि परिवार तोडण्याचे भीष्म पितामह असल्याची टीका. मी भाषण सुरू केलं की पाऊस पडतो आणि त्यानंतर निकालही चांगला लागतो. इचलकरंजी शरद पवारांचं भर पावसात जोरदार भाषण. पावसात सभा घेतली की जागा जिंकून येते. मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची रेष. पवारांनंतर फडणवीसांचंही पावसातलं भाषण. सांगलीतील शिराळ्यात घेतली सभा. बटेंगे तो कटेंगेचा विरोध करणारे बहुतेक त्याचा अर्थ समजू शकले नाही. हिंदुत्वाला विरोध करणं म्हणजे धर्मनिरपेक्षता असंही काहींचं मत. अजितदादा पंकजा मुंडेंवरील प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर. बटेंगे तो कटेंगे आम्हाला अमान्य. हा उत्तर प्रदेश नाही, शाहू फुलेंच्या राज्यात असले नारे चालणार नाही. अजित पवारांची भूमिका. योगी आदित्यनाथ यांची बटेंगे तो कटेंगेचा नारा युपीतच चालला नाही. योगी लोकसभेवेळी त्यांच्याच राज्यात हरले. संजय राऊतांची टीका. मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे मुख्यमंत्री पदासाठी नवीन चेहरे आणू शकतात. विनोद तावडेनंतर फडणवीसांचा पुनरुच्चार. एकनाथ शिंदेंचं काम आता झालं. 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत. संजय राऊतांचा दावा. नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटात राडा. मतदार स्लिप वाटण्यावरून वाद. अंबड पोलीस स्थानकाबाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ. पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न. नाशकातील घटनेचा निषेध. भाजपच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाला. पोलिसांनी चौकशी करून हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा. पंकजा मुंडेंचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर निशाणा. मी माझा रिमोट तुमच्या हातात येऊ दिला नाही तर काँग्रेसच्या हातात कसा जाऊ देईल. पंतप्रधान मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर.